जयश्री थोरात आणि बाळासाहेब थोरात यांचं बाप लेकीचं नातं नेमकं कसं आहे, त्याचा गोडवा कसा आहे आपण जाणून घेतोय. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. आत्ताचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये सभ्य सुसंस्कृत राजकारण करणारे मुली, शिकलेल्या मुली, महिला यांच्यासाठी त्यांची जी स्पेस आहे ती आक्रसत चाललेली आहे. तर म्हणजे त्यातनं जो प्रश्न येणार आहे त्यांचं पुढे काय होणार आहे, म्हणजे यांना स्पेस उरणार आहे की नाही उरणार आहे? महिला एक मी पाहतोय अलीकडच्या काळात, आणि विशेषतः त्याचा श्रेय सुद्धा स्वर्गीय राजीव गांधी यांना दिलं पाहिजे की त्यांनी घटनेत बदल करून स्त्रियांना स्थान दिलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. महाराष्ट्रामध्ये ते 50% आपण नेलं. आम्हाला असं आता दिसतंय का खूप गरीब वर्गातल्या स्त्रिया असतात, हे असतात, त्यांना सरपंच, सभापती होतात, जिल्हाध्यक्ष होतात, इकडं नगरसेवक होतात, कधी नगराध्यक्ष होतात, आणि काम करतात ना त्या चांगलं, ज्याच्या क्षमता आहेत. आणि त्या क्षमता जसं आता काळ गेला, सुरुवातीला नवऱ्यांचे हस्तक्षेप असायचे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सरपंचाच्या, आता नाहीये, बदल होत चाललाय. तर स्वतः निर्णय घ्यायला सुरुवात त्या करतायत, बोलतायत, भांडतायत एकदम व्यवस्थित पद्धतीनं. मला असं वाटतं खूप क्रांतिकारक निर्णय त्यावेळी झाला का त्यांना स्थान देण्याचा, त्यांना सहभाग देण्याचा, सत्तेत सहभाग देण्याचा सुद्धा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा निराळ्या घटकांना सुद्धा, मागासवर्गीय, आदिवासी, सगळे जे असतील त्या घटकांना देण्याचा, त्याच्यातून खरं कसदार नेतृत्व पुढे येते असं माझं मत आहे स्त्रियांमध्ये सुद्धा. आणि पुढच्या काळामध्ये यांच्यामधूनच चांगलं देशाचं, राज्याचे नेतृत्व तयार होतील. जयाताई जसं म्हटली ते राजकारणातनं सुसंस्कृतपणा नामशेष होईल असं तुम्हाला वाटतं? या दुरुस्त करून टाकतील, या मुली आणि या स्त्रिया दुरुस्त करतील. जे चुकीचं वागतील त्याला एक दिवस तुम्हाला दिसेल की त्या सगळ्या दुरुस्त करून टाकतील आणि पुन्हा चांगलं प्रस्थापित होण्याकरता मदत करतील. कारण त्या कौटुंबिक असतात, गृहिणी असतात, त्यांना एक वेगळं वातावरण टिकवायचं असतं आणि त्यांना ते गरजेचंही असतं. त्या सगळ्यांना दुरुस्त करण्याची क्षमता आमच्या मुली, आमच्या सगळ्या बहिणी निश्चितपणे दाखवतील. हिंदीत एक खूप छान कविता आहे की इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है, मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कंकड़ फेकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे. आज तुमच्या दोघांकडे पाहिलं आणि या ओळी मला आठवल्या. राजकारणामधलं स्त्रियांचं स्थान, त्यांच्यावर होणारी टीका हा चिंतनाचा विषय होता. तुमच्या बाबतीत जो प्रकार घडला त्यानंतर तो चिंतेचा विषय झाला, पण तरीही तुम्ही मागे हटत नाही आहात, पुढे जाताय, ही खूप मोठी गोष्ट. आणि बाळासाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर काय याची चर्चा होते, याचा खल होतो आणि तो ढासळत चाललाय अशी भीती वाटत असताना तुमच्यासारखे नेते आमच्यासमोर दीपस्तंभासारखे उभे राहतात आणि हाच एक खूप मोठा आशेचा किरण आहे. आज दोघंही कट्ट्यावर आलात, आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. थँक्यू. आणि यासोबत क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदू काका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु